फळबाग नियोजन करताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे बहार नियोजन. त्याच्यासोबत फळांची संख्या आणि पान यासाठी काही गोष्टी योग्य वेळेवर करणं जरुरी असतं. तर ह्या बागेमध्ये आपण जानेवारीमध्ये ज्यावेळेस ह्या बागाचं नियोजन सुरू केलं, त्यावेळेस आंब्या बहाराची सेटिंग होणं सुरू होतं. त्यासाठी आपण योग्य वेळेवर काही सॉल्युबल्स दिले होते. सोबत फवारण्या दिल्या होत्या आणि त्यानंतर उष्णता वाढेल म्हणून आपण ड्रीपवर पाचट टाकून पाण्याचं बाष्पीभवन करण्यासाठी एक नियोजन केलं. सोबत आपण स्लरीचं नियोजन यांना दिलं होतं, जे 15-20 दिवसाच्या गॅपनी हे स्लरीचं नियोजन यांचं चालू होतं. तर आज आपण बघूयात की ह्या सगळ्या नियोजनांचा फायदा काय आणि कसं करणं जरुरी आहे. राम सर. राम राम. तर सर, याला आपण नियोजनामध्ये काय काय दिलं होतं? हा जो हिरवागार बाग दिसतोय, ज्यामध्ये फळसंख्या पण भरपूर आहे आणि फळाची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तर आपण ह्या नियोजनामध्ये काय काय केलं होतं सर? सर, सुरुवातीला आपण ज्या वेळेत बागेत आलो होतो त्यावेळेस बागाची जी अवस्था होती, पाकळी गळाली होती, छोटीशी गुंडी होती, बरोबर आहे. त्यावेळेतच आपण गुंडी अवस्थेमध्ये जे काही जमिनीतून सोडायला दिले होते यांना, काही लिक्विड आणि काही वॉटर सोल्युबल जे दिले होते, आपण जे रेग्युलर आपण आपल्या प्रत्येक बागेमध्ये ट्रीटमेंट करतो, तर त्याचे रिझल्ट असे जाणवले सर. त्यानंतर बागेमध्ये चांगली सेटिंग होईपर्यंत, म्हणजे लिंबाच्या आकारापर्यंत गुंडी येईपर्यंत कुठली गळ नव्हती. त्याचसोबत म्हणजे बागेमध्ये राऊंड राऊंड म्हणजे कळी निघतच होती, जोपर्यंत सेटिंग, काही मागची सेटिंग, काही पुढची कळी निघणं, काही सेटिंग, असे बऱ्यापैकी बागेत लोड झालेला होता बाग, बरोबर आहे. आजही दिसतं आपल्याला भरपूरशी फळसंख्या आहे बागेच्या मानानं. आणि याचसोबत सर, आपण पहिल्याच म्हणजे जी सेटिंग चालू होती त्याचसोबत आपण जी ऑर्गॅनिक स्लरी चालू केली होती, त्या स्लरीमुळं काय झालं सर, पान चांगलं राहिलं, जमिनीत ऑर्गॅनिक कर्ब वाढून गेले, जे जारवा म्हणतो आपण तो जारवा टिकून राहिला, ते सक्रियता वाढून गेली त्याची. त्यामुळं झाडाला जे पाहिजे ते योग्य वेळी मिळालं आणि त्यामुळं जी गुंडीगळ होती बागेमध्ये, ती गुंडीगळ थांबून गेली. सर, ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे काय? ऑर्गॅनिक कर्ब जे जमिनीत तयार होतात, जे घटक जमिनीत आपण टाकत असतो ऑर्गॅनिक, ज्याच्यातून आपण समजा शेणातून, म्हणजे सेंद्रिय खतच असतं. सेंद्रिय खत ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये मग सेंद्रिय खतामध्ये काही पालापाचोळा, शेण, गोमूत्र या भरपूरशा गोष्टी येतात. त्याला तेच जमिनीत ऑर्गॅनिक कर्ब उपलब्ध करत असतं. आणि हे ऑर्गॅनिक कर्ब जमिनीत उपलब्ध झाले तर जो जारवा असतो, जे व्हाईट रूट्स असतात, जे अन्न ग्रहण करणारी मूळ असते बागेत, तिची सक्रियता वाढून जाते आणि ती झाडाला मग जे काही उपलब्धता मिळायला पाहिजे, जे अन्नद्रव्य साठा मिळायला पाहिजे, तो योग्य प्रमाणात मिळून जातो. आणि त्यामुळे मग झाड ज्या अवस्थेत असेल, समजा झाड वाढीच्या अवस्थेत असलं तर वाढ चांगल्यापैकी होते. झाड जर कळी काढत असलं तर कळीच्या अवस्थेत कळी चांगल्यापैकी निघते, कळी स्ट्रॉंग निघते, त्याची गळ कमी असते, त्याची सेटिंगमध्ये चांगलं रूपांतर होतं. त्याचसोबत आपण जे वेळोवेळी जे कामं केले, ऑर्गॅनिक स्लरी, फवारण्या म्हणा, ड्रीपमधून जे काही औषधी वेळोवेळी जे दिल्या, त्यामुळं काय जाणवतं आपल्याला, फळसंख्या भरपूर आहे. त्याचसोबत फळांची क्वालिटी चांगली आहे, फळ चोपडं आहे, कुठं त्याच्यावर डाग नाही, डूग नाही, साईज चांगली झालेली आहे त्याची. कारण आपण भरपूरशा बागेत बघतोय अजून याच अवस्थेत, म्हणजे लिंबाच्या अवस्थेत गुंडी, पण इथं आज आपल्याला चांगली म्हणजे 70-80 ग्रामच्या पुढे गेलेली मोसंबी दिसते. याचे परिणाम हे योग्य वेळेवर केलेले परिणाम आहे. त्याचसोबत आपण मार्च नंतर जसं हे टेम्परेचर वाढत गेलं, उष्णता वाढत गेली आणि आपण जी ही ट्रीटमेंट केली, ही नांदर एरियामध्ये, ही जमीन हलक्या स्वरूपाची, त्या सोबत पाण्याचा अभाव. कारण काय, पाणी उपलब्ध आहे परंतु मग कधी सगळ्याच भरण्याचा टाईम आहे शेतकऱ्यांचा, कधी पाटाची मोटर बिघडते, कधी लिकेज होतं, कधी लाईटचे फॉल्ट्स असतात. वेळोवेळी ह्या गोष्टीमुळं ते ज्यावेळी पाणी उपलब्ध पाहिजे बागेला किंवा ज्या प्रमाणात भेटायला पाहिजे ते भेटत नाही. मग त्याचे दुष्परिणाम जाणून येतात. तर हे करण्यासाठी किंवा मग आपल्या बागेला ताण न बसावा म्हणून आपण काय केलं होतं, जे काही ड्रीपवरती पाणी चालू होतं बागेत, कारण 15 दिवसाला एकदा फ्लडनं पाणी असतं आणि नंतर जे ड्रीपनं पाणी असतं, तर जिथं जिथं आपलं ड्रिपर आहे, आता ही इनलाईन टाकलेली,
जिथपर्यंत गळतं तिथपर्यंत आपण सगळीकडे 5 रट टाकायला शेतकऱ्यांना सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे ते 5 रट टाकल्यामुळं काय झालं, ते जो ओलावा आहे तो टिकून राहिला. तिथलं जे बाष्पीभवन होणार होतं टेम्परेचरनं, उष्णतेनं, ते झालं नाही आणि तिथला गारवा सक्रिय राहिला. म्हणजे ओलावा राहिल्यामुळे तो गारवा पण सक्रिय राहिला आणि त्याच्यामुळे झाडामध्ये कुठं पाण्याचा अभाव राहिला नाही, कुठं ताण राहिला नाही. मग ह्या 5 रटाचे फायदे होऊन गेले. याचसोबत आता हे 5 रट जसं-जसं पाण्यात भिजत राहील, तसं-तसं ते कुजत राहील पुढे. त्याच्यातून अजून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्याची मदत होऊन जाईल आपल्याला. पावसाळ्यात तर ते आपल्या मेहनतीसोबत झिरो होऊन जाईल ते. मग त्याचा एक फायदा अजून आपल्याला या बागेत होऊन गेला. आणि जे स्लरीचे फायदे म्हणतो आपण, जे वेळेवर केलेल्या गोष्टीत बघा सर, आज आपल्याला बागेत फळसंख्या भरपूर दिसते, पानांची संख्या चांगली आहे. जे पान निघलं ते हिरव्या स्वरूपाचं, बागेत पिवळसरपणा नाही आहे आणि फळाची जी क्वालिटी, साईज पाहिजे या वेळेत, ती मला योग्य वाटते. त्याचसोबत हा जर बाग आपल्यासोबत वर्षभर जर राहिला सर, तर आपण वेळोवेळी व्हिडिओ काढतो. त्याच्यात काही डाऊट नाही, काहीच दुमत नाही. वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. काय केलंय आपण आणि त्याचे परिणाम काय झाले, हे आपण वेळोवेळी आपल्या चॅनलमध्ये दाखवत असतो. तर सर आपण ह्या भागाचं नियोजन केलं त्यावेळेस थोडंसं काडीवर जाण्याची सुद्धा एक शक्यता वाढली होती. वाढली त्याच्यामुळे होती, काडी काडीच दिसत होती होती. बागेत भरपूरशी. शेतकरी म्हटले होते यावर्षी आमच्याकडून काडी काढणं झाली नाही, काही प्रमाणात निघली, काही राहिली. तर आता जे वर्षभर जर यांनी स्लरीमध्ये नियोजन चांगलं ठेवलं, तर हे जे काडीवर जायचं किंवा काडीवर जाणारे जे बागेचा परिणाम आहे तो कमी होऊन जाईल. ती काडी एकदम कमी होत चालेल. पानांची संख्या वाढून जाईल, झाडांचा घेरा वाढून जाईल आणि पान आणि मूळ या 2 गोष्टी आपण सांभाळल्या तर झाड डेव्हलप व्हायला किंवा झाडाची ग्रोथ व्हायला वेळ लागत नाही. पानाची संख्या वाढल्यानंतर आपल्याला गुंडीला पण एक आवरण मिळतं हो. आणि कडकत्या उन्हामध्ये गुंडीचं गुंडीला संरक्षण वाचवणं, होतं संरक्षण सोपं होऊन जातं. आणि गुंडीवर रोग पण कमी राहते, रोगराई. कारण कुठलाही रोग आल्यानंतर पहिला तो पानावर झाकून जातो, तो गुंडीपर्यंत पोहोचायला त्याला कारण वेळ लागतो. मार्चमध्ये आपण बघितलं होतं ह्या बागेमध्ये आल्यानंतर असं वाटलं तर गुंड्या कुठं गायब झाल्या हो. आणि त्यावेळेस मग पानं वरती करून बघावं लागायचं की गुंड्या कुठं आहेत. तर आता गुंडी मोठी झाली त्यामुळे आता दिसायली, हं, पण हे जे पानाची साईज वाढली हं. त्यामुळं गुंडीचं एक उष्णतेपासून संरक्षण सुद्धा झालेलं आहे. ते पण झालं सर आणि हां, म्हणजे बर्निंग वगैरे काही झालं नाही. सन बर्निंग जे होतं ते झालं नाही. त्याचसोबत सर जे आपण योग्य वेळी जे अन्नद्रव्याचा साठा झाडामध्ये उपलब्ध केला, त्याचे परिणाम आपल्याला या झाडामध्ये दिसतायत. फळांची संख्या योग्य, पानांची संख्या, झाडामध्ये पिवळसरपणा नाही, झाडात ग्रीनरी आहे, ग्रोथ आहे आणि इथून पुढे जी ग्रोथ होत चालेल, जसं-जसं यांनी महिन्याला आता आपण तर 15 दिवसाला सांगतो शेतकऱ्याच्या याच्यानुसार महिन्याला एक स्लरी, ऑर्गॅनिक स्लरी हे जर करत राहिले, तर जमिनीचा पोत आपोआप सुधारत राहील आणि हा पोत सुधारला की झाडांची ग्रोथ व्हायला वेळ लागणार नाही. चालेल. याच्यामध्ये सर आता आपण एप्रिल महिन्याच्या शेवटी आहे. हं. तर याच्यात थोडंफार गवत आहे. आता हे गवताचं काय करायला पाहिजे? सर अजून तर एवढा महिनाभरात आपले म्हणजे 15 दिवसाला आपला अमावस्या पौर्णिमेच्या शेड्यूलमध्ये स्प्रे चालू आहे. त्याच्यामुळे रोगराईचं काही आपल्याला अडचण नाही आहे आणि हे जे गवत आहे हे महिनाभर आपण अजून म्हणजे 25 मे पर्यंत याला असंच ठेवणार आहे. सो कोणत्याही फळबागेमध्ये अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस स्प्रेची आवश्यकता का असते? जे अळीचं जे सायकल चालू असते सर, ती अमावस्येला अंडे घालणं, पौर्णिमेला परत हे होणं, पतंग होणं, ह्या जे सायकल असते ती तोडायची असते सर आपल्याला. मग जी अंडी अवस्थेतच जर आपण अळी नष्ट केली, तर पुढं मग त्याचे प्रादुर्भाव आपल्याला बागेत दिसत नाही. म्हणून मग ह्याच वेळेत जर आपण अंडीनाशकाचे स्प्रे झाले किंवा अमावस्या झाल्यानंतर किंवा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 2 जसं दिवस काल परवाच अमावस्या झालेली हो. आहे आता. तर मग या वेळेत जर स्प्रे झाले, तर नंतर आपल्याला बागेमध्ये ते अळीचे काही जे दुष्परिणाम होतात ते जाणवणार नाही. त्याच्यामुळे ते गरजेचं आहे सर. आणि चालेल. त्याचसोबत सर हे गवत जे म्हटले ना तुम्ही, गवताचं नियोजन, गवत आहे ते स्थितीत सध्या राहून देणं गरजेचं आहे. या बागेत काही जास्त पाणी नसल्यामुळं गवत वाढणार नाही. ज्या बागेत जास्त पाणी त्यांनी ते कटर मारत राहावं. वेळोवेळी कटर मारल्यानंतर वरती स्प्रे होणं पण गरजेचं आहे. त्यामध्ये काही बुरशीनाशक, कीटकनाशक असतील, ते जसं तुम्ही मार्गदर्शक आहे त्यानुसार घ्या. आणि याच्यातलं गवत जे आहे ते आपण 25 मे नंतर जी मेहनत होणार आहे त्याच्यात मग सगळं भुगा होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आता जी अवस्था आहे, कारण आता हे गारवा धरून ठेवतं सर. जे काही थंडपणा आहे बागेत, या गवतामुळं, पाचराटामुळंच आहे. मग हे गारवा राहणं गरजेचं आहे बागेत. जेवढं दमट वातावरण होईल तेवढं मग रोगाचे प्रादुर्भाव वाढून जातील. कारण जेवढं बागेत उष्णता वाढली, तेवढं आपण भरपूरशा बागेत पाहिलं सर, मिलीबगचा अटॅक वाढून गेला. हं. रसशोषक किडीचा अटॅक वाढून गेला. मग ते न होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. गवत तुम्ही जास्त वाढून देऊ नका, परंतु मग त्याला वेळोवेळी कटर करून जमिनीलगत त्याला राहू द्या.
आणि त्याचे जे रोगाचा जो प्रादुर्भाव तो पण जमिनीवरच राहतो, वरती झाडांपर्यंत पण पोहोचत कटर मारल्यानंतर एक योग्य फवारणी होणं फवारणी जरुरी गरजेचं आहे आहे. सर. त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घेऊन कशी तुमचं ज्या पद्धतीत नियोजन चालू आहे त्या पद्धतीत फवारणी घ्या. कारण फवारणी घेणं गरजेचं आहे. तर जे काही गवत कट झाल्यानंतर जे जे गवतावरचे प्रादुर्भाव रोग जे जिवंत असतात ते वरती झाडावर येण्याचे चान्सेस असतात. तर ते सर फवारणी धन्यवाद सर. झाल्यानंतर ते नष्ट होऊन जातात. धन्यवाद सर. धन्यवाद.